हॅलो गाईज, हाय. आजपासून आम्ही आमचा नवीन ब्लॉग चालू करतो आहे. सो आमचं पहिलं यूट्यूब चॅनल अँड आज आमचा पहिला ब्लॉग आहे. आम्हाला खूप आधीपासूनच सुरू करायचा होता, पण काही गोष्टींमुळे तो राहून गेला. आता आमचं फायनली लग्न झालं आहे, तर आज आम्ही असं काय तोंड म्हणा तर आज आम्ही आमचा पहिला ब्लॉग करणार आहे. तर आज आम्ही ब्लॉग बनवणार आहे. कशावर? हां, तर आज आम्ही दिवसभर काय करणार ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार. पहिले तर अजिंक्य जाऊन अंघोळ करणार, हो ना? कारण अजिंक्यने अंघोळ केली नाही आहे. नाही करून घेऊ. हां, अरे बाबा, देवपूजा सुरू आहे. नवीन ड्रेस आणि जुना ड्रेस धुवायला नाही टाकायचा, फक्त त्याला कपड्याने पुसायचं असते, नाही तर टाकून द्यायची वॉशिंग मशीनला आपल्या कपड्यांसोबत. देवाला म्हणा चांगली बुद्धी दे, नटबुंदी. अजून पण नाही झाली. ओ नाईस. थँक्यू. आज काय बनवतोय आपण जेवायला? आज आपण बनवणार आहे इडली सांबार. आणि हा नाश्ता नाही, हे जेवण आहे. मला वाटलं नाश्ता आहे. नाही, हे जेवण आहे. यानंतर जेवण बनणार नाही. ओके, हां, ऐकू शकता काही, लग्न झाल्यावर तुम्हाला नाश्ता जेवण एक सोबत करावं लागते. अपेक्षा ठेवायची नसते की नाश्ता पण भेटेल आणि लंच पण भेटेल. जे दिसलं ते खाऊन घ्या, सुखी राहा. जास्त होतं का ते? कटिंग बरोबर जमते पण पोरींना. छान जमते. दाखवायचं का काटून? काय करतोय तू? अरे चटणी आणि नारळ लागेल ना. मला तुला चटणी पण पाहिजे, तुला सांबार पण पाहिजे. ऑब्विसली चटणी तर लागेलच. वाव, आमच्या इथे इडली होत आहे. सांबार पण अरे बनवा. हे काय? अरे यार, ते ना थोडंसं तडकलं. काय माहिती, आपण नवीनच घेतलं होतं पण ते तडकून गेलं. आता मी त्याच्यावर इथे उंडा लावणार आणि त्याला जुगाड करणार. इंजिनियर. हे बघ, इकडे सांबार पण बनला, इकडे चटणी पण बनली. वाव, काय झालं? थकली तू मायू? थकली? भूक लागली. ये ना इकडे. यार, जो आपल्याला ना असं म्हणजे हे घर थोडं, आम्ही ना इथं 1 महिना आधी शिफ्ट झालो, तर थोडं खाली खाली आहे घर. तर आपण याला छान असं डिझाईन करायचं का? थोडंसं मस्त लाईटिंग ॲड कर, छान टेबल लॅम्प वगैरे, थोडंसं असं फर्निशवाला लुक देऊ. करून ऑर्डर करावं लागेल. ते एक एक गोष्टी तर येतील. हां, ते पण करायचं. मला असं वाटतं इथे आपण एक फ्रेम लावू आपल्या लग्नाची इथे वर. ठीक आहे. हां, इथे आपण असं छान मस्त असं कोलाज करू. इथे आपण इथे काय करू, इथे मस्त असा लग्नाच्या फोटोजचा कोलाज करू. इथे एक असा मोठा फोटो, छोटा 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 ठीक छोटा आहे. असा. आणि आपण एक टेबल लॅम्प आणू, असं तो मोठावाला नाही येतो, तो आपण छान इथे. अरे मी बघितला एक, तो करू आपण ऑर्डर. हां, तो आपण इथे ठेवू. आणि इकडे काहीतरी करायचं आपण. इकडे काहीतरी असं, मला वाटते ती अशी रॅक येते ना, त्याच्यावर आपण खूप सारे पॉट्स ठेवू शकतो, पॉट्स किंवा बुक्स फ्लावर्स वगैरे. ठेवू शकतो. हां, तर तो वाला ऑर्डर करून देऊ. काय वाटतं तुला? बेस्ट आहे. तर आम्ही ना छान असं म्हणजे घर डेकोरेट करतो आणि मग आपण एक छान हाऊस टूर करूया. सेकंड ब्लॉग आपण तोच करू, है ना? सेकंड ब्लॉग आपण हाऊस टूर करू. म्हणजे जे प्रॉपर सेकंड और थर्ड मे बी कधीतरी, जेव्हा पूर्ण घर छान डेकोरेट होणार, मग आम्ही तुम्हाला एकदम आमचं पूर्ण सगळं घर दाखवू. फायनली हा पोरगा आंघोळ करून आलेला आहे. इतकी मिन्नते केल्यानंतर हा आंघोळीवरून आला आहे आणि मला एवढा जोरात भूक लागलेली आहे. पण याचं आहे की नाही, मला पहिले आधी आंघोळ करायची आणि मग आपण जेवण करू. ऐक ना मायो, मी सकाळी कार पुसायला गेलतो की नाही, मी खावलं नाही आला. काय ते पेस्ट्री कुपन, फुकट पेस्ट्री. म्हणजे आता संध्याकाळी आपल्याला पेस्ट्री खाणं आहे. आज पेस्ट्री खाएंगे, फुकट आहे. आणि डायटिंगचं काय? आजचे दिवस चीट आहे. रोजच चीट डे असते. क्रिसमस यशू महाराजचा वाढदिवस आहे. मी तो एन्जॉय करेन.
आज ये सांगितलं चल ना यार जेवण करून घेऊ ना आपण प्लीज. भूक पण लागली का? भारी झाली इडली. एक नंबर. चटणी पण एक नंबर. आता काय करणार आहे तू? आता तर जेवण झालं. हा झोपायचा टाइम आला. लेट्स गो. एक नंबर जेवण झालेलं आहे आज. इडली खाल्ली आहे मस्त. आता एक सुंदर झोप घेऊ आपण. पुणेकर म्हटल्यावर 1 घंट्याची झोप तर पाहिजेच दुपारी. आपण 1 घंटा झोपून घेऊया आता. आम्ही पण झोपतो, तुम्ही पण झोपा. तुम्ही नका झोपू, तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, झोपेतून उठल्यावर आम्ही थोडासा चहा वगैरे पिला, कंतारा मूवी बघितला. ते आम्ही शूट करायचंच विसरून गेलो. आणि आता फायनली आम्ही जातोय फ्रीची पेस्ट्री खायला. कोपन घेऊन. बेसिकली फ्रीच्या पेस्ट्रीची अशी स्टोरी आहे की आम्ही एकदा केक घेतला होता. ओरामहा म्हणून एक केकची शॉप आहे, तर तिथनं आम्ही एकदा केक घेतला होता. तर तिथे आम्हाला एक कूपन मिळालं होतं बेसिकली की तुम्ही नेक्स्ट टाईम फ्रीमध्ये एक पेस्ट्री घेऊ शकता. तर ते कूपन आम्ही ऑलमोस्ट मला वाटतं 2-3 महिन्यापासून सांभाळून ठेवलं आहे. आणि आता आम्ही फायनली ती पेस्ट्री खायला जातोय. म्हणजे ते गॅरंटी नाही आहे की पेस्ट्री भेटणार की नाही. हा महिना होत आलाय, तो 2 महिन्या आधीचं कूपन आहे. तर बघू पेस्ट्री मिळते का. आता आपण ना थोडं मागे राहू, अजिंक्यला जाऊ देऊ. फालतू पेस्ट्री नाही मिळाली तर इन्सल्ट नको, अजिंक्यची झाली तर चालते. तर बघू आपण पेस्ट्री मिळते का आता. आहे ना काहीतरी घ्या मी तुम्हाला आणून देतो. काय बोलले 20 काहीतरी घ्या मी तुम्हाला फ्रीमध्ये देतो. म्हणजे अजून काय केक घ्या अजून तुम्हाला काहीतरी एक आयटम घ्या तुम्हाला देतो. काय. फायनली पेस्ट्री मिळाली आपल्याला. त्यांनी म्हटलं की तुम्ही एक पेस्ट्री घेसाल तर मग मी एक पेस्ट्री फ्री देणार. तर आम्ही रसमलाई घेतली, पिस्ता रसमलाई ही फ्री घेतली आणि चॉकलेट इलायस आम्ही विकत घेतली. इन्सल्ट होणारच होती पण ठीक आहे. पण एक पेस्ट्री तर मिळाली. कशी आहे टेस्ट तुम्ही ट्राय करू शकता. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर ओरामहाचे ते पेस्ट्रीज फार टेस्टी असतात. तुम्ही ट्राय करू शकता, तुम्हाला नक्की आवडेल. म्हणजे मस्त असतं. तर आता पेस्ट्री खाऊन तर झाली आहे, फार टेस्टी होती. आणि दुपारी एवढी सारी इडली खाल्ल्यावर, आता 2-2 पेस्ट्री खाल्ल्यावर मला आता बिलकुल भूक नाही आहे. आय होप तुला पण भूक नसेल. बिलकुलच भूक नाही आता डायरेक्ट. तर आता स्वयंपाकाला सुट्टी. आणि आता मस्त वरती जाऊन कंताराचा शेवटचा पार्ट बाकी आमचा, तो बघणार अर्धा घंटा आणि नंतर छान निवांत झोपणार. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता आमची झोपायची वेळ झाली आहे. गुड नाईट अँड बाय बाय.